जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर आजच्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे का, प्रेफरन्सेस देण्याची संधी आपल्याला मिळणार आहे का, किंवा जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि त्याच्यानंतर या शिक्षक भरतीची निवड यादी आचारसंहितेच्या पूर्वी लागू शकते का, त्याविषयी ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे की ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कल्पना दिली होती की ज्यावेळेस पवित्र पोर्टलला नोटिफिकेशन आली होती, याच्या पूर्वीची जी नोटिफिकेशन, त्या नोटिफिकेशन मध्ये दोन गोष्टी प्रकर्षाने मेन्शन करण्यात आल्या होत्या की ज्या जाहिराती अपलोड करण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिलेला आहे आस्थापनांना, ते या ठिकाणी 22 तारखेच्या नंतर बंद केला जाणार आहे। जाहिराती अपलोड केल्या जाऊ शकणार नाही, म्हणजे जाहिरातींचा आकडा स्थिर झालेला असणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये ही पण सांगण्यात आली होती की 29 जानेवारीला आम्ही जाहिराती पोर्टलला पब्लिश करणार आहोत, तुम्हाला त्या पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे की 29 तारीख येऊन ठेपलेली आहे। मग तुमचा पहिला प्रश्न असेल की आज आपल्याला जाहिराती पाहायला मिळतील का? इव्हन काही लोकांनी लॉग इन करून पाहायला सुरुवात देखील केलेली आहे, परंतु असं नाहीये। नेहमी जेव्हा ही नोटिफिकेशन येते पवित्र पोर्टलला, आपल्याला पूर्वानुभव असा आहे की सायंकाळच्या वेळेस नोटिफिकेशन येते। मग आज नोटिफिकेशन येणार का, तर त्याची ग्राउंड रियालिटी चेकआउट करणं आपल्याला आवश्यक आहे। मित्रांनो, जरी या ठिकाणी 22 तारखेला टॅब बंद झाला असला तरी देखील जे आहे त्याच्यानंतर काहीशी प्रोसेस चालूच होती। कोणती प्रोसेस? की ज्या काही जाहिराती आहेत त्याला व्हेरीफाय केल्या जात होतं किंवा रिवाइज केल्या जात होतं। आणि त्यातल्या त्यात जर का आपण जाहिरातींचा एकूण आकडा बघितला, पहिल्यांदा तुम्हाला आकडा सांगतो की एक्झॅक्टली किती जाहिराती 22 तारखेपर्यंत पोर्टलला अपलोड करण्यात आल्या होत्या, तर तो आकडा आहे 23,817। 23,817 हा सर्व माध्यमांचा आणि पहिली ते 12वी वर्गाचा आकडा आहे। हा व्हेरीफाईड आकडा आहे, एवढ्या जागा येतीलच आहे। परंतु आता जेव्हा आपण इंटरनली माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला तर शिक्षक भरतीमध्ये जे आहे दोन गट वेगवेगळे सक्रिय झालेले आहेत। जाहिरातीच्या पूर्वी या गोष्टी तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। आता या दोन्ही गटांचं असं मत आहे, एका गटाचं असं मत आहे की यामध्ये जे आहे 9वी ते 12वीच्या जागा कमी आहेत किंवा संस्थांच्या जागा कमी आहेत, त्यासाठी या संस्थांना जाहिराती अपलोड करून देण्याकरिता मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे। आणि दुसरा गट अशा प्रकारचं मत व्यक्त करतो आहे की आता जाहिराती बऱ्यापैकी येऊन गेलेली आहे, आता लवकरात लवकर आपल्याला प्रेफरन्सेस हवे आहे। दोन गट पडलेले आहेत। दोन्ही गट आपल्या आपल्या बाजूने जे आहे योग्य आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की मला जॉब हवा आहे, तर ते मुदतवाढ मागत आहे। परंतु यामध्ये माननीय आयुक्त महोदयांची जी भूमिका असणार आहे ती इम्पॉर्टंट असणार आहे। इव्हाना काही डेलिगेशन्स, काही शिष्टमंडळ विद्यार्थ्यांचे आयुक्त महोदयांपर्यंत, आयुक्त ऑफिसपर्यंत पोहोचले देखील आहे, त्यांना रिक्वेस्ट देखील केलेली आहे, परंतु या ठिकाणी आयुक्त महोदयांनी स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिलेला आहे की आता मी जी आहे ही प्रोसेस पुढे चालू देणार नाही, म्हणजे जाहिराती अपलोड करण्याची पुढे चालू देणार नाही। ज्या कोणत्या संस्था बाकी असतील त्यांना मी सेकंड राऊंडमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये घेणार आहे, असं त्याने स्पष्टपणाने सांगितलेलं आहे। परंतु जे अभियोग्यताधारक आहेत, त्यांचे जे गट आहेत, ते आपल्या आपल्या परीने वरिष्ठ लेवलवरून प्रयत्न करताना देखील दिसत आहे। काही मंत्री महोदय म्हणा किंवा आमदार खासदारांच्या माध्यमातून म्हणा किंवा मंत्रालयीन स्तरावरून प्रेशराईज करण्याचं काम सध्याच्या घडीला चालू असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे आज आपल्या सर्वांना जाहिरात पाहायला मिळणे फार कठीण काम दिसत आहे। हे माझं प्रेडिक्शन आहे की आज आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार नाही कदाचित। त्याच्या मागे आणखी एक दुसरं कारण हे देखील आहे की जो इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम किंवा साधन व्यक्ती पदाचा थोडासा जे कॉन्ट्रोवर्सी मध्यंतरीच्या काळामध्ये क्रिएट झाली होती, त्या संदर्भामध्ये देखील माननीय आयुक्त महोदयांनी एक नवीन अध्यादेश काढण्याचं या ठिकाणी जे आहे इरादा व्यक्त केलेला आहे। आणि त्यामुळे देखील काही प्रमाणावरती हा जो आकडा आहे पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेला, सेमी इंग्लिश मीडियम, साधन व्यक्तीचं आणि या ठिकाणी मराठी माध्यमाचं, त्या आकड्यांमध्ये जे आहे रिवाइज होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे सध्या जो आकडा आहे ना 23,817चा, तर त्या आकड्यामध्ये किंचितसं बदल देखील होऊ शकतं। आणि हा बदल करण्याकरिता म्हणजे ज्या आस्थापनेनं, मी जिल्हा परिषदेच म्हणेल, कारण जिल्हा परिषदेचा जास्त करून संबंध आहे साधन व्यक्ती पदाचा। कारण साधन व्यक्ती हे काय आहे, तर जे शिक्षक इंग्लिश माध्यमाचे निवडले जातील या भरतीमधून, त्यांची जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने एक्झाम घेतली जाणार आहे
आणि जे विद्यार्थी त्या एक्झाममध्ये पास करतील, क्वालिफाय करतील, त्यांना जे आहे साधारण व्यक्ती पदावरती या ठिकाणी संधी मिळणार. अन्यथा बाकीच्यांना ते काढून टाकतील, म्हणजे नोकरीतूनच काढून टाकणार. अशा प्रकारचं देखील यांनी एक स्टेटमेंट माननीय आयुक्त महोदयांनी मागच्या मीटिंगमध्ये दिलं होतं. ती मीटिंग मी तुम्हाला जे आहे लाईव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो जो व्हिडिओ आहे तो पब्लिश केलेला आहे, तो पाहून घेऊ शकता तुम्ही. कारण आयुक्त महोदयांनी त्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं की जर ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेतलेली परीक्षा पास करू शकले नाही तर त्यांना मी सरळ सरळ डिस्क्वालिफाय करेन, म्हणजे सस्पेंड करून टाकेल एक प्रकारे. त्या परीने होऊ शकतं. म्हणून ती जी जाहिरात आहे थोड्याफार प्रमाणावरती रिवाईज देखील केली जाऊ शकते आणि या रिवाईज करण्याकरिता किंचितचा कालावधी आणखीन लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो किमान 1 ते 2 दिवस कदाचित माझ्या अंदाजाप्रमाणे जे आहे थोडंसं आपल्याला डिले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडीशी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. म्हणजे आज 29 तारीख आहे, कदाचित 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारीच्या आसपास आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात पाहायला मिळू शकते. तेवढे जरी दिलं, 2 तारखेला जरी जाहिरात दिली आणि तिथून लवकरात लवकर म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जर का प्रेफरन्सेस लॉक करून घेतले तर निश्चितपणाने या ठिकाणी जे आहे आपल्याला यादी आचारसंहितेच्या पूर्वी पाहायला मिळू शकते. फक्त आपल्या अभियोग्यताधारकांनी वारंवार तारीख पे तारीख मागू नये प्रेफरन्सेस देण्याकरिता. किमान जर का 1 आठवड्यामध्ये किंवा हार्डली जे आहे 10 दिवसांच्या कालावधीमध्ये जर आपल्या अभियोग्यताधारकांनी आपले प्रेफरन्सेस जनरेट करून असाइन करून लॉक करून दिले तर निश्चितपणाने जे आयुक्त महोदय असेल किंवा प्रशासन लेवलवरती त्यांना जेवढा टाइम हवा आहे तेवढा टाइम त्यांना व्यवस्थितपणाने मिळू शकतो. म्हणून आपलं देखील काम आहे, नैतिक जबाबदारी आहे की शासनाला प्रशासनाला थोडंसं सहकार्य करणं. अन्यथा जर का एकदा शिक्षक भरती हे आपल्या आचारसंहितेमध्ये अडकली तर 3 महिने जे आहे सगळं काम पूर्णपणाने ठप्प होऊ शकतं. कारण 10 मार्चच्या आसपास शक्यता अशी आहे की आचारसंहिता लागू शकते. अजून बराचसा कालावधी आहे, परंतु जाहिरात लवकर येणे आणि जाहिरात आल्याच्या नंतर त्याला प्रेफरन्सेस लवकरात लवकर लॉक करणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बाकी जर याला आपल्या अभियोग्यताधारकांनी मुदतवाढ मागूनच घेतली तर मग आपण काहीच करू शकत नाही. आपला कुणालाही विरोध नाही आणि कुणालाही समर्थन नाहीये या ठिकाणी. बाकी तुम्ही आपल्या आपल्या परीने या ठिकाणी मतं व्यक्त करू शकता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये की ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड करण्याकरिता खऱ्या अर्थाने मुदतवाढ मिळायला पाहिजे किंवा मिळायला पाहिजे नको आहे. कारण 23,817 हा जो आकडा आहे तो बऱ्यापैकी आहे, मोठा आहे. परंतु आता कसं होतं की आपलं पोट कधीच भरणार नाहीये. 30,000 जरी आल्या तरी आपलं टार्गेट असणार आहे की आपल्याला 55,000 यायला पाहिजे. मग ती जी माणसाची जी अपेक्षा असते, हव्यास असतो, तो कधीही न संपणारा असतो. बाकी जो तो आपल्या संविधानाच्या हक्काप्रमाणे नियमाप्रमाणे आपली आपली मागण्याकरिता समर्थ आहे. आपण कुणालाही अपोज या ठिकाणी करणार नाही. परंतु एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे, माननीय आयुक्त महोदयाने देखील ते स्टेटमेंट केलेलं आहे की 1,63,000 अभियोग्यताधारकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मी सर्वांनाच या ठिकाणी खुश करू शकणार नाही. मी मोस्टली जे आहे 25,000 30,000 उमेदवारांना खुश करू शकतो. त्यामुळे आहे बाकीचे जे लोक असतील उरलेले, उदाहरणार्थ 1.5 लाख लोक आहेत किंवा 1,40,000 आहेत, तर ते तर माझ्यावर नाराजच असणार आहे. ते वेगवेगळ्या डिमांड्स करतच राहणार आहे. परंतु माझी नैतिक जबाबदारी आहे की जे काही रिअल आहे, जास्तीत जास्त उमेदवारांच्या भल्याचं आहे, इव्हन त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भल्याचं आहे, मी ती गोष्ट करेल. म्हणून आयुक्त महोदय आपल्या परीने डिसिजन घेतायत. मला असं वाटतं की आपण त्यांना सहकार्य करायला हवं. त्यांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी आपण उभं राहावं आणि आपली जी जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल, ती आपण लवकरात लवकर पार पाडून शासनाला प्रशासनाला यादी लावण्याकरिता पुरेसा कालावधी द्यावा. माझं हे वैयक्तिक मत आहे. माझ्या वैयक्तिक मताविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं ते निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का सर्व काही सुरळीतपणाने राहिलं, आयुक्त महोदयांनी या लोकांची मागणी अमान्य केली मुदतवाढ देण्याची, तर कदाचित जे आहे त्याच्यापेक्षा लवकर देखील आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात पाहायला मिळू शकते.